महायुतीला घेऊन सोबत जाणार की महायुतीमधून लढणार? हे आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती माहिती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी आपापले लोक हे चांगल्या पद्धतीने त्याचं होतील हे त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढे आहे. पण त्यांनी राजश्री शाहू समविचारी आघाडी नावानं काल घोषणा देखील केलेली आहे. त्यांनी काय करावं प्रश्न आहे आणि युतीने काय करावं आपला आमचं ठरलेलं आहे की गोकुळने निवडून लढवणं शिकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल. सतेज पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तो जागा वाटप होणार नाही. मतदार यादी झाली तर मुख्यमंत्र्यांच्या हा ते आणि जागा येऊ आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाही. हा मतदार यादी नंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळे आता करणं हे अति घाई. चपराक बसले असं म्हणायचं का? यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निर्णय वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते. पुढच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हलाल षटकी बनावली आहे. शाहीद मुसलमानवर आरोप करण्यापैकी नेमकी काय प्रकल्प? मी काल माहिती घेतली अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण दोन्ही पाठवतो. त्याआधी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्णय अशा सट्टीची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेला नवीन विषय तर आत्ताच चेअरमन आहे. आता कशालाही जोडणं काय निर्णय मला अशा काय कारण असं जाऊन त्यांची वेळ आहे ना इंटरनॅशनल त्याच्या तुम्ही जाऊन ते याला विचारा. पण हा मुद्दा आताच आता हे बघा कोणाला काही काम नाही. निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर ती निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागताय. तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं माझ्यापेक्षा त्याला माहिती तिथे घेतली म्हणून तुम्हाला बघू.